सैराट चित्रपटातून नागराज मंजुळे यांनी सिनेसृष्टीला 2 नवीन कलाकार दिले. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे एवढे प्रसिद्ध झाले आहेत की स्वतःची ओळख आता आर्ची आणि परशा अशीच चांगली होते. चित्रपटाची चर्चा वाढतच चालली आहे आणि सगळ्यांना ह्या जोडीला परत कधी पाहतोय असं झालं आहे. चित्रपटाच्या एवढ्या यशानंतर रिंकू आणि आकाश दोघांनाही बऱ्याच ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले जात असे. त्यामुळे जरी चित्रपट करत नसले तरी तेवढेच बिझी ते झाले आहेत. रिंकू ही मूळची आहे सोलापूरच्या अकलूज गावाची. प्रमोशन्स आणि इव्हेंट्स असल्यामुळे ती बराच काळ आपल्या घरापासून लांब होती. गावात पण रातोरात रिंकूचे खूपच कौतुक झाले आणि जेव्हा ती आपल्या गावाला पोहोचली तिचा सत्कारही करण्यात आला. तब्बल 3 महिन्यांनंतर रिंकू अकलूजला परतली होती. तिच्या पुढे खूप लोकांनी गर्दी केली. रिंकूला खास गाडीतून आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने हॉलमध्ये आणले जिथे तिचा सत्कार झाला. तिच्या बरोबर दिग्दर्शक मकरंद माने आणि इतर 12 कलावंतांचा पण सत्कार करण्यात आला. बऱ्यापैकी मोठाच सोहळा होता रिंकूच्या आगमनाचा. हजारो चाहत्यांची गर्दी होती रिंकूची झळक मिळण्यासाठी. रिंकूनेही मग गावकऱ्यांशी संवाद साधला आणि रिंकू ते आर्चीचा प्रवास सांगितला. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.